शहरी नक्षलवादाचा उल्लेख केलात. कारण खूप लोकांना स्लीपर सेल वगैरे आपण म्हणतो, ऐकतो आपण नक्षलवादाचे स्लीपर सेल. आणि ते तुमचा कविता संग्रह तुम्हाला खास ती कविता काढायला लागली. तुम्ही आता सांगितलं महात्मा गांधीची कविता काढायला लागली म्हणून मी ते खरं विचारलं. नाही, पुरोगामी विचारांचा जागर घालत असताना जे काही पुरोगामी मंडळी, पुरोगामी नेते, पुरोगामी विचारवंत आहे, त्यांच्या विचारांचा जागर घालत असताना किंवा जागर घातला आणि ते जग जाहीरपणे घातला की लोक तुम्हाला तसंच समजायला लागतात. आत्ताचा काळ तसा आहे. बरोबर. त्या बाबत आत्ता तारा मॅडमने फार फार कान टोचलेले आहेत. आणि ते भाषण मला आतापर्यंत आवडलेलं सर्वात सुंदर भाषण आहे. खूप सुंदर भाषण. तर त्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे, पण त्या पदावर आपण नाही, त्यामुळे आपल्या प्रत्येक शब्दाला वेटेज येईल असं घडत नाही. त्यामुळे आपण आपलं काम करायचं, सातत्याने लिहित राहायचं. आपण फार मोठे नाही आहेत, आपण छोटेच आहोत. बरोबर. तर मग सगळं उलथून टाकलं पाहिजेची निर्मिती झाली. आणि नंतर मग फेसबुकवरती मी असं छोटं छोटं लिहित होतो आणि खूप पॉप्युलरिटी होती आत्ताच्या भाषेत, रिच. तर मी त्याच्यावर एक माझ्या स्वतः जीवनाविषयी फार मोठा लेख होता आणि तो व्हायरल होता. त्याचाच अंश घेऊन काही स्वतःच्या पुस्तकात सुद्धा छापला. नंतर मला ते कळलं. बरं. मग अक्षरपेरणी नावाचं जे बाळासाहेब घोंगडे यांचं मासिक आहे, त्यामध्ये हा लेख आला. तर त्यात महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. डॉक्टर सुधाकर शेलारांनी सांगितलं याच्यावर दीर्घ लेखन होऊ शकतं. मग मी 8 वर्षापूर्वी कामाला लागलो. बरं. 8 वर्षे सातत्याने त्याच्यावर लिहित होतो. कारण नोकरी पाणी करणारी माणसं आहे आपण. बरोबर आहे. पोट भरणारी माणसं. पोट पाण्याचा व्यवसाय तेच सांभाळून 8 वर्ष लिहिलं. 850 तास दररोज किती पानं लिहिली, काय लिहिलं, कुठलं प्रकरण लिहिलं याचं टॅब्युलेशन आहे माझ्याकडे. वहीत लिहायची मला सवय. ते प्रस्तावित पण आहे. तर 850 तास मी ते पुस्तक लिहित होतो आणि 8 खरडे झाले. आणि 9व्या खरड्याला हे पुस्तक न्यूरा पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झालं. ह्या दरम्यान खूप त्रासही झाला. कारण नुसतंच लिहायचं आणि अगदी 1933च्या काळापासून सगळ्या गोष्टी गोळा करायच्या. तर ऐतिहासिक पुस्तकासारखं याच्यावर संशोधन करणं गरजेचं होतं असं मला वाटतं. कारण मी मराठीचा विद्यार्थी नाही. इतिहासात ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये केलं, MBA बिझनेसमध्ये केलं, असे बरेचसे वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा विद्यार्थी आहे. आणि नेमकं हे राहिलेलं आहे. पण हे वाचलंय खूप. हे वाचन केल्यामुळं वाटत होतं की आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो.